शेवटची लढाई, शेवटची फाईट आहे एबीपी माझाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो, मुंबईतून आता वापस यायचं नाही. जे व्हायचं असेल ते होईल. आता कोणी वापस यायचं नाहीये. आपण ओबीसीत आरक्षण आहे, ओबीसीतूनच घ्यायचं. फक्त शांततेत जायचं. गणेश उत्सव आपला आहे, मुंबई आपली आहे. उलट आम्ही मुंबईच्या लोकांना साथ देतोय. तुम्हाला उलट गर्दी झाली तर आम्ही तुमची कमी करू लागू, जास्त करू लागू. कारण शोभा येईन आपल्या मुंबईला, मिरवणुकीला शोभा येईल. आणि सरकारने जे आता काही शब्द वापरलेत की फडणवीस साहेबांनी त्यांनी शब्द वापरलेत आपल्या चॅनलवरती मी ऐकलंय की पोलिस बघून घेते. काय नाही बघणार, इतका हलक्यात घेऊ नका लोकांना. आणि पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि फडणवीस साहेब म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. मी आज 2 वाजता निघालेले दादा परभणीसाठी. 1-2 घंट्यात माणूस अंतरावर येऊन परभणीला येतोय. आणखीन मी माजलगावतच आहे. इतके मराठी आता पेटून उठलेत. कारण फडणवीस साहेब ज्या ज्यावेळेस टार्गेट करतात त्यांचे काही ते बिगर शब्दाचे कुत्रे बोलायला लागलेत आता काही त्यांचे. ते त्यांच्यामुळे सुद्धा मग मराठी पेटून उठले. आमच्या लेकरा बाळासाठी मी लढतो. आणि माझ्या लेकरा बाळासाठी लढत असताना दादासाहेब तुम्हाला सत्य सांगतो, प्रतिनिधी बांधवांना चॅनलला मी कधीही चुकीचं बोलत नाही, कधी खोटं पण बोलत नाही. माझ्या पोटात जे ते तोंडात असतंय. माझा मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी मी लढतो. आणि माझ्या लेकरा बाळाचा नरड जर तुम्ही आरक्षणामुळे दाबणार असलात तर जाती रंग आम्हाला देणार असलात तर 100% फडणवीस साहेबांनी काहीतरी षडयंत्र रचलंय. दंगल करण्याचं, काहीतरी जाळपोळ करण्याचं. हे आम्ही कधी यशस्वी होऊन देणार नाहीत. आम्ही मुंबईत जाणार, पण लेकरा बाळासाठी लढतो. मराठे मुंबईत येणार. आणि मराठ्यालाही सांगतो, भाऊ दे रे, चला मुंबईत शांततेत एकदा आरपारची लढाई खेळायची, पण आरक्षण मात्र जिंकायचं. जातवान मराठ्यांनी अजिबात घरी राहायचं नाही. ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालं त्यांनी सगळ्यात आधी मुंबईला यायचं. आणि ज्याचं निघालं नाही त्यांनी सुद्धा यायचं. विदर्भ सगळा यायलाय, खानदेश यायला, पश्चिम महाराष्ट्राला मराठा घरी नाही राहायला लागला.